व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते, कष्टचंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे लहान मुलांना अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी भाग 2। या व्हिडिओमध्ये आपण मुलांना वाचन व लेखनातील ज्या अडचणी येतात त्याविषयी चर्चा करणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। लहान मुलांना वाचन व लेखन शिकताना काही अडचणी येऊ शकतात। योग्य वेळी लक्ष दिल्यास आणि नियमित सराव केल्यास या अडचणी कमी होऊ शकतात। वाचनातील शब्दरे गोंधळून वाचणे, हळूहळू वाचणे, वाचलेला मजकूर समजण्यात अडचण येणे। आता आपण बघूया लेखनातील अडचणी। अक्षरे उलटी किंवा चुकीची लिहिणे, शब्दांमध्ये अंतर न ठेवणे, न लिहिणे, शुद्ध लेखनातील चुका जास्त होणे। आता आपण याची संभाव्य कारणे बघूया। अक्षरांची योग्य ओळख न होणे, वाचनाचा कमी सराव, आत्मविश्वासाची कमतरता, भाषेचा पाया कमकुवत असणे, काही वेळा शिकण्यातील विशेष अडचणी, उदाहरणार्थ डिस्लेक्सिया। डिस्लेक्सिया ही एक शिकण्याची अक्षमता आहे, म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटी, जी प्रामुख्याने वाचन, लेखन आणि शब्द उच्चारण्यातील अडचणींशी संबंधित नसते। वाचनात अडचण, स्पेलिंगमध्ये चुका, शब्द किंवा अक्षरे वाचणे, उदाहरणार्थ SAW ला WAS ला वॉज वाचणे आणि माहिती समजून घेण्यास वेळ लागणे, सहसा अनुवांशिक म्हणजे जेनेटिक्स असू शकते। डिस्लेक्सिया असलेला व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सक्षम असतो, फक्त त्याची शिकण्याची पद्धत वेगळी असते। उपाय आणि मार्गदर्शन पाहणार आहोत। रोज 10 ते 15 मिनिटे मोठ्याने वाचनाचा सराव करणे। सुंदर लेखनासाठी दररोज थोडा लेखन सराव करणे। चित्रांसह पुस्तके वापरणे। शिक्षक व पालकांनी संयमाने मार्गदर्शन करणे। चुका दाखवताना सकारात्मक पद्धत वापरणे। आता इथे पालकांसाठी काही सूचना दिल्या आहेत। मुलांवर जास्त दबाव टाकू नका। नियमित अभ्यासाची सवय लावा। प्रगतीचे कौतुक करा। समस्या गंभीर वाटल्यास तज्ञांचा सल्ला। योग्य सराव, प्रोत्साहन आणि सकारात्मक वातावरण मिळाल्यास मुलांची प्रगती नक्कीच होते। प्रत्येक मुलाची शिकण्याची गती वेगळी असते, त्यामुळे संयम राखणे आवश्यक आहे। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आपल्या प्रतिक्रिया भरभरून माझ्याजवळ येऊ द्या। धन्यवाद।